शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, इडीमॅक्स बायोटेक ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अति महत्त्वाची हवामान अपडेट बघणार आहोत. आता मित्रांनो, सकाळच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं 25 तारखेला तुम्ही जी अपडेट बघितली त्या अपडेटमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला जो कमी दाब आहे तो मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे आणि काही भाग आपल्याकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. आपल्याला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आता ती पूर्ण शक्यता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ती वारे फिरण्याची शक्यता आहे. वारे फिरल्यानंतर तोच पाऊस आपल्याला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागाकडे पुन्हा एकदा अतिवृष्टी, पुन्हा एकदा ढगफुटीसारखा पाऊस येऊ शकतो. तर तो आता ती अपडेट आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती अपडेट तुम्हाला मी दाखवणार आहे. तो कमी दाब जो आहे तो कसा आपल्या भागात येणार आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक भागामध्ये कसा येणार आहेत, आपण तीही अपडेट घेणार आहोत. नवीन ताजी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सकाळच्या व्हिडिओप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. पाऊस कसा असणार आहे आणि कोणत्या तारखेला आहे. जो मुख्य पाऊस सुरू होणार आहे तो 29 जुलैला सुरू होणार आहे आणि 30 जुलैला आपल्याला रेड अलर्ट बघायला मिळणार आहे. 31 जुलैला सुद्धा काही भागात अति तीव्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पण या 3 दिवसामध्ये 29 आणि 31 जुलैला आपल्याला सावध राहायचं आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे असेल हे आपण बघणार आहोत आणि इतर भागामध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जो कमी दाब आपल्याकडे येण्याची शक्यता होती तो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की वारे जरी आपल्याला गुजरातकडे वाहताना बघायला मिळत आहे, परंतु काही जो कमी दाब आहे तो नक्कीच आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार किंवा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता तीच सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात, आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला नक्कीच कळवा. आता या ठिकाणी वारे जरी आपल्याला समुद्रातून बघायला मिळत आहे, अरबी समुद्रातून, आणि वाऱ्याची दिशा जी आहे ती बदलणारच होती आणि त्यानंतर जो पाऊस आहे तो पुन्हा एकदा आपल्याला येणार होता आणि जो कमी दाब आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक छोटंसं चक्राकार परिस्थिती आहे. ही तोच कमी दाब आपल्याला महाराष्ट्रामध्ये येणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीच्या भागावरती हा पाऊस आहे आणि हा कमी दाब आहे तो आपल्या महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाण्याची दिशा आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग जो पाऊस आहे तो आपल्याला 29 तारखेपासून बघायला मिळणार आहे. आपण थेट 29 तारखेपासूनच अंदाज या ठिकाणी घेऊया. आता जो अंदाज आहे या ठिकाणी आपण बघितला की आपल्याला जो पाऊस आहे तो यवतमाळ, हिंगणघाट, इकडे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागापासून आपल्याला 29 तारखेला सकाळपासूनच सुरू होणार आहे. मग तोपर्यंत इतरत्र भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. इथे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर 29 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये पूर्णपणे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा दुपारी तिथेच तो कमी दाब आपल्याला बघायला मिळेल, परंतु गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी रेड अलर्ट राहील. ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला तिथे बघायला मिळणार आहे. असाच पाऊस आपल्याला पुढे येणार आहे. 29 जुलैला आपल्याला तोच पाऊस पुढे येणार आहे. तर तो 29 जुलैला रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी चिमूरमारे, उमरेडमध्ये, हिंगणघाट, वारोळा, चंद्रपूर, चामोर्शी, पंढरकवाडा, अलिबाग, यवतमाळ या ठिकाणी जोरदार असणार आहे. रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर वाशिम, करंजालाड, अकोला, अकोट, अमरावती, अंचलपूर या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता. तर दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोट, अंजनगाव या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर चिखलदरा, अंचलपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. 29 तारखेला ही सुरुवात होणार आहे आणि हाच कमी दाब पुढे कसा जात आहे, त्याचा प्रवास कसा आहे, त्याची दिशा कशी आहे आपण या ठिकाणी बघत आहात. तर आता मध्यरात्री जर बघितलं 29 जुलैला आणि 30 जुलैची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा, यवतमाळ, पुसद, वाशिम, करंजालाड, तसेच खामेगाव आहे, अकोला आहे, मेहकर आहे, चिखली आहे, बुलढाणा आहे, बोदवड आहे या ठिकाणी आपल्याला तो कमी दाब बघायला मिळणार आहे. आणि 30 तारखेला सकाळपासूनच, पहाटेपासूनच जो अंदाज आहे तो जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागात पावसाची शक्यता सुरू होणार आहे.
आणि तोच पाऊस पुढे आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. पुढे जर बघितलं तर पहाटेच्या सुमारास आपल्याला आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर पहाटे जर बघितलं तर चिखली, मेहकर, बोदवड आहे, जळगावकडे हा पाऊस वळलेला आपल्याला बघायला मिळत आहे. खामेगावच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. आता 30 तारखेला जो कमी दाब आपल्याकडे येणार आहे, सांगितल्याप्रमाणे जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला तो येऊ शकतो. तोच आपण अपडेट या ठिकाणी आता बघत आहोत. अकोला आहे, या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आहे. आता ही धुळ्याकडे आपल्याला कमी दाब बघायला मिळत आहे. आपण बघू शकतो धुळ्याच्या काही भागामध्ये, म्हणजे इथे आपल्याला चिमठाणे आहे, साक्री आहे, नामपूर आहे, सटाणा आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. अंबळनेर आहे, धारणगाव आहे, पोर्ला, पाचोरा, जळगाव, चोपडा या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तारीख 30 जुलैला दुपारी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे भोकरन, चिखली आहे, मेहकर, वाशिम इथे सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे फुलंब्रीचा भाग आहे, कन्नड आहे, चाळीसगाव आहे, नांदगाव, मनमाड, चांदवड या ठिकाणी, मालेगाव, नामपूर अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर चिखली आणि जाफराबाद, भोकरन, देऊळगाव राजा इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. तसंच 30 तारखेला पुन्हा एकदा संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघू शकतो तोच पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पेशवर, कन्नड, तसेच भोकरन, जाफराबाद, देऊळगाव राजा, जालना, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, खिरडी, वैजापूर या ठिकाणी अति मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. नांदगाव, मनमाड, चांदवड, निफाड, दिंडोरी, सापुतारा, सुरगाणा, पेठ या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. तर मालेगाव, धुळे आणि जळगाव, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. नाशिक भागामध्ये ओझर, निफाड आहे, पिंपळगाव, बसवंत आहे, दिंडोरी आहे, लासलगाव आहे, या ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर अहिल्यानगरमध्ये पाथर्डी आहे, तसेच श्रीरामपूरचा काही भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेचा जो अंदाज आहे त्यानंतर आपल्याला 30 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये, म्हणजे संध्याकाळनंतर जसा 5, 6, 7 हा पाऊस सुरू होईल नाशिक भागामध्ये. पण नाशिक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला लासलगाव, ओझर, पिंपळगाव, बसवंत, नाशिक सिटी भाग आहे, त्र्यंबकेश्वर आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तर लोणी आहे, श्रीरामपूर आहे, वैजापूर, खिरडी, कोपरगाव आहे, येवला, मनमाड जोरदार पाऊस. आता या ठिकाणी नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, पेशावर, भोकरनमध्ये पाचोरा आहे, शेगाव ढगफुटी होणार, ढगफुटी सदृश्य पाऊस, अंबळनेर, धारणगाव. आणि फक्त ही ढगफुटी इथंच नाही होणार मित्रांनो, कारण ही ढगफुटी जी आहे ती आपल्याला इथे फिरण्याची शक्यता आहे. कुठे नाशिक भाग किंवा छत्रपती संभाजीनगर या भागाकडे जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविली जाणार आहे. कारण जे वारे वाहत आहे ते खालच्या दिशेने असल्यामुळे हे जी ढगफुटी पाऊस आहे तो नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतो आणि नवीन अपडेट आपल्याला बघायला मिळू शकते. आता हा जो पाऊस आहे पूर्णपणे धुळे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये खूप मोठा भाग या ठिकाणी आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, वैजापूर आहे, गंगापूर आहे, छत्रपती संभाजीनगर सिटी भाग, कन्नड आहे, फुलंब्री आहे, भोकरन आहे, जाफराबाद, देऊळगाव राजा या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त धुळे आणि जळगावच्या भागात अति मुसळधार पाऊस आहे. तसेच नंदुरबारच्या काही भागात सुद्धा हा पाऊस आहे. खूप मोठा कमी दाब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे 30 तारखेचा. त्यानंतर पुन्हा एकदा तोच पाऊस पुढे आपल्याला नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि नाशिक भाग, तसेच सिन्नर भाग, पिंपळगाव, बसवंत, ओझर या भागाकडे आपल्याला नक्कीच याचा तडाखा आपल्याला अतिवृष्टीचा बघायला मिळणार आहे 30 तारखेला आणि 29 मध्यरात्री आणि 30 दिवसभराच्या अंदाजामध्ये हा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि 31 तारखेला जर बघितलं तर धुळे आणि नंदुरबारमध्ये आपल्याला ही ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण सावध राहायचं आहे. 29 आणि 30 जुलै, 31 जुलैच्या काही भागांमध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे हा कमी दाब आपल्याला आता हा बघितलेला आहे. सांगितल्याप्रमाणे दिशा सुद्धा आपल्याला बदललेली बघायला मिळालेली आहे. आणखी थोडा बदल होऊन आपल्याला खालच्या भागाकडे येण्याची शक्यता आहे. नाशिक, सिन्नरच्या काही भागात सुद्धा याचा पाऊस आपल्याला जोरदार बघायला मिळू शकतो आणि मुंबईच्या सुद्धा काही भागामध्ये याचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. याचा एक अंदाज आढावा आपल्याला या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यानंतर अजून एक शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेऊ की ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे.
तरी सुद्धा पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला 8-9 तारखेला बघायला मिळू शकते. या ठिकाणी आपण बघू शकतो आणि पुन्हा एकदा एक कमी दाब आपल्याला बघायला मिळेल आणि तोच कमी दाब पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक भाग किंवा जळगाव भाग, धुळे भाग, नंदुरबार भाग किंवा मध्य प्रदेश बाउंड्रीचा भाग आपल्याला बघायला मिळू शकतो आणि पुन्हा एकदा एक अतिवृष्टी 10, 11, 12 ऑगस्टला बघायला मिळू शकते. मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी इडीमॅक्स बायोटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.